प्रणाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका करताना सांगितलं की 40 वर्षापूर्वी 1978 साली शरद पवारांनी महाराष्ट्रातली पहिली गद्दारी केली आणि वसंतदादांच्या पाठीत सुरा खुपसला आणि महाराष्ट्राची तेव्हापासून गद्दारीची हे सुरुवात झाली. तेव्हा शरद पवार हे आद्य गद्दार आहेत आणि त्यांना काही नैतिक अधिकार नाही दुसऱ्यांच्या विषयी त्यांनी पक्षांतर केलं म्हणून बोलण्याचा, असं ते बोलले. याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे सांगितलं त्याला काही थोड्याशा ऍडिशन्स ओमिशन करण्याची गरज आहे. कारण त्या काळामध्ये मी SM जोशी जे समाजवादी नेते होते त्यावेळेला, जनता दलाचे नेते होते त्यावेळेला, ते त्यांच्या खूप क्लोज मध्ये होतो. त्यांच्याबरोबर मी बिहारला गेलो होतो, त्याच्यावर पूर्ण या पुस्तक लिहिलं ज्याला राज्य सरकारचा मला पुरस्कार पण मिळाला वगैरे वगैरे. तर ते SM जोशींच्या मी खूप जवळ होतो, त्यामुळे मला खरोखरच काय घडलं हे माहितीये. त्यावेळेला खरं असं झालं की राजाराम बापू पाटील म्हणजे जयंत पाटील जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे, त्यांचे वडील राजाराम बापू पाटील हे वसंतदादा पाटलांच्या बरोबरीचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते होते आणि ते जनता दलाचे नेते होते. त्यावेळेला त्यांनी सगळं घडवून आणलं होतं, त्यांनी जमवून आणलेलं होतं आणि सत्तांतर निश्चित झालं होतं. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी विश्वासाने राजाराम बापू पाटलांनी SM जोशींना सांगितलं की अशा अशा तऱ्हेची व्यूहरचना पूर्ण यशस्वी झालेली आहे आणि उद्या सकाळी राज्यपालांना जाऊन भेटून आम्ही क्लेम करणार आहोत की जनता दलाचं सरकार बनवण्याची आम्हाला परवानगी द्या आणि आपल्याकडे एवढी संख्या आहे. पण SM जोशी जरी जनता दलाचे नेते होते तरी देखील जनता दलाचेच नेते असलेल्या राजाराम बापू पाटलांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची इच्छा नव्हती. मी त्यावेळेला जवळ होतो, त्यामुळे माझ्या डोळ्यात देखत त्यातल्या काही घटना घडल्या, त्याने SM जोशींनी कसे फोन केले, काय घडवून आणलं वगैरे वगैरे. मग त्याच्याकरता त्यांनी तळवलकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे काही इतरांची पण कशी हे केली, मदत घेतली आणि वगैरे वगैरे ते सगळं. तर SM जोशींनी शरद पवारांना फोन केला आणि सांगितलं की राजाराम बापू पाटलांनी जवळजवळ सत्तांतराची पूर्ण तयारी केलेली आहे आणि उद्या ते राज्यपालांकडे जाऊन क्लेम करणार आहे. तर तू एक काम कर. त्यावेळी ते शरद पवारांना ते आरे तुरे म्हणायचे. पूर्वीच्या काळी सगळेच समाजवादी एकमेकाला आरे मधू, मधू म्हणजे मधुलिमय, आरे मधू, मधू म्हणजे मधुदंड होते. हे सगळे आपल्यासाठी फोर मोठे नाथपै हे सगळे दिग्गज नेते होते, पण त्यांना ते समाजवाद्यांमध्ये एकमेकाला आरे तुरे करणं कायम होतं आणि त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये वावरल्यामुळे माझ्याही तोंडून बहुतेकांच्या बाबतीत आरे तुरे खूप येतं. मला लोक सांगतात तुम्ही कुणालाही आरे तुरेमध्ये म्हणता. मी म्हटलं ती समाजवादी सवय आहे माझी जुनी. तर SM जोशींनी शरद पवारांना फोन करून सांगितलं की लगेच तू तुझे जे कोणी मिळतील सहकारी त्यांना घे आणि राज्यपालांकडे जा. जनता दलाशी मी तुला हे करून देतो साठगाठ. आणि जनता दलात कसं आहे त्यावेळेला, आता हे भारतीय जनता पक्षावाले यांना गद्दार बिद्दार म्हणतात, पण शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेला जनसंघात आधी जे होते आणि नंतर जे जनता दलात आले असे उत्तमराव पाटील, आपले लाल कोण याचे हर्षवर्धन याचे चेंबूरचे. तर असे भारतीय जनता पक्षाचे मला वाटतं खूप नेते शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते. उत्तमराव पाटील पण इथे ते पण होते मला वाटतं त्या मंत्रिमंडळामध्ये. त्यामुळे मोदी जे म्हणतात की आद्य गद्दार, तर शरद पवारांनी केले ती 78 सालची गद्दारी मुळामध्ये शरद पवारांनी पाठीत खंजीरने खुपसला, तो SM जोशींनी राजाराम बापू पाटलांच्या पाठीत खुपसला. राजाराम बापू पाटलांनी सगळी तयारी केलेली असताना त्यांनी SM जोशींनी शरद पवारला सांगितलं की तू पटकन घाई कर, तुझे लोक घे आणि क्लेम कर, मला राजाराम बापू पाटील व्हायला नको. त्यांना असं वाटायचं की राजाराम बापू पाटील भ्रष्ट आहेत. पूर्वग्रह होते त्यांचे, आपसातले वाद होते, पक्षांतर्गत गटबाजी होती. पण शरद पवार स्वतःहून पक्ष फोडायला गेले नव्हते, पाठीत खंजीर खुपसायला गेले नव्हते. SM जोशींनी त्यांना सांगितलं की तू ताबडतोब म्हणून तर वसंतदादांकडे आत गेले, त्यांना सांगितलं नाही की मी बाहेर पडत नाही आणि बाहेर पडले आणि लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन, कारण SM जोशींचं दरम्यानचं त्यांचं सगळं कट शिजला होता, कारस्थान शिजलं होतं. हे SM जोशींचं कारस्थान होतं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे आताचा, नंतर त्यावेळेचा जनसंघ, त्याच्यानंतर ते जनता दलात विलीन झाले होते, सगळे प्रमुख नेते जे होते तेही होते. त्यामुळे मोदी ज्या वेळेला शरद पवारांवर टीका करतायत की 78 सालचा आद्य गद्दार हा आहे, तर तो आद्य गद्दाराचा प्रणेता गुरु हे SM जोशी होते. हे मला सांगायला पाहिजे, कारण मी त्या काळामध्ये सवळून ते सगळं पाहिलेलं आहे. शरद पवारांनी जी गद्दारी केली ती SM जोशींच्या सांगण्यावरून केली. सगळ्यात विनोद हा आहे की त्या राजाराम बापू पाटलांचा विश्वासघात
जो झाला, जो एस एम जोशीने केला प्रत्यक्षात, पण शरद पवारांनी शेवटी केलाच इनडायरेक्टली. त्यांना इतर मंत्रीपद दिलं, मुख्यमंत्रीपद त्यांचं हिसकावून घेतलं. त्यांचे चिरंजीव जयंत पाटील हे सगळ्यात मोठे निष्ठावंत म्हणून आज शरद पवारांच्या बाजूला बसलेत. तेव्हा मुद्दा असं की मोदी जे बोलले ते बरोबर नाही. आद्य गद्दार एस एम जोशी आणि त्यांचा चेला शरद पवार. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.